तर मंडळी आज सकाळी मी आली होती जव्हार बस स्टॉपला सकाळी 7 वाजता. 7:30 ची सेल्वास बस होती, पण ती मला भेटली 8:30 ला. इतका उशीर झाला. बसमध्ये बसलो, तिकीट फाडलं सेल्वासचं, पण मध्ये ताईचा कॉल आला की तुम्ही कुठपर्यंत आहे. तर आम्ही पोहोचलो होतो बेडपा फाटकपर्यंत. आता सेल्वास गाडीमध्ये स्टॉप घेत नाही, पण कंडक्टर ओळखीचे असल्यामुळे त्यांनी मध्ये गाडी थांबवली. आम्ही इथे उतरलो आणि ताई आम्हाला इथे घेण्यासाठी आल्या. मग आम्ही इकडनं निघालो वापीला जाण्यासाठी. आता सकाळपासून पाऊस लागला होता, तो काही थांबायचा नावच घेत नव्हता आणि सेल्वासमध्ये पोहोचल्यानंतर ठिकठिकाणी अशा प्रकारे जास्त प्रमाणात पाणी साचलेलं होतं. तर मंडळी मी आली होती वापीमध्ये 21st सेंचुरी या हॉस्पिटलमध्ये आमच्या पप्पांच्या ट्रीटमेंटसाठी. समोरच एंट्री करताच गणपती बाप्पांचे दर्शन झाले. आता इथे आल्यानंतर समजलं की डॉक्टरांना यायला उशीर आहे, म्हणूनच वरती छोटीशी कॅन्टीन आहे, तिथे आम्ही आलो कॉफी पिण्यासाठी. मस्त गरमागरम कॉफी पिली, नंतर परत खाली आलो. आता खूप वेळ झाला होता, पण डॉक्टर काही आलेच नव्हते. आम्ही तर वेटिंगवर होतो. आम्हाला बसून बसून खूपच कंटाळा आला होता, पण बाकी पण पेशंट भरपूर डॉक्टरचा वेट करत होते. फायनली डॉक्टर आले, मग पप्पांचा नंबर आला, मग पप्पा मम्मींचं चेकअप झालं. आमच्या बघू मम्मीचा सुद्धा चेकअप होतं. मग ताईंनी आणल्या होत्या घरून मस्तपैकी भाकरी करून, त्या आम्ही खाली येऊन खाल्ल्या एका हॉटेलमध्ये आणि मग सेल्वासला आलो. आता आल्यानंतर तिथे समोर जव्हार बस लागली होती, मग पटकन बसमध्ये बसून घेतलं. आता या प्रवासामध्ये ना माझं नशीब इतकं फुटकं आहे ना, काय सांगू तुम्हाला. येत्या वेळेस पण बस गळत होती आणि जाता वेळेस सुद्धा मला काय बसायला जागाच नव्हती. मी 2 ठिकाणी सीट बदलली आणि पाऊस पण कंटिन्यू चालूच होता. आज खानवेलचा बाजार आहे. बसमधून बाजार बघितल्यानंतर असं वाटतं की आजचा बाजार पूर्णपणे फेल गेलेला आहे आणि आज 10 दिवसाची मिरवणूक सुद्धा आहे. मग रस्त्यामध्ये आम्ही मिरवणूक पण बघितली आणि जव्हारला पोहोचलो. पुढे काय झालं ते तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये बघायला भेटेल. आणि हे आपली यूट्यूबची आयडी आहे, त्याला पण जाऊन पटकन सबस्क्राईब करून टाका. तोपर्यंत टाटा बाय बाय.